नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या टॉपिक बाबत माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिना किती दिवसांचा असतो ते माहित पाहिजे. आता जानेवारी 31 चा असतो, फेब्रुवारी 28 किंवा 29, जर लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा असतो. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. एकाडे एक असतात 30 आणि 31. फक्त जुलै आणि ऑगस्ट हे सलग 31 दिवसाचे महिने आलेले आहेत. आता महिन्यांचे दिवस लक्षात ठेवण्याचं ट्रिक पण आहे. आपला जो हात आहे इथं उंचवटा खोलगट भाग, उंचवटा खोलगट भाग, तर याच्यानुसार आपण महिने लक्षात ठेवू शकतो. हा जो उंचवटा आहे तिथं जानेवारी पासून स्टार्ट करायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. इथं जुलै झाल्यानंतर पुन्हा इकडं ऑगस्ट इकडून स्टार्ट करायचं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथं जे उंचावट्यावर येतात ते 31 दिवसांचे महिने असतात. जे खोलगट भागात असतात ते 30 दिवसांचे महिने असतात. फक्त फेब्रुवारी हा 28 किंवा 29 दिवसांचा असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही महिन्यांचे दिवस लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर काही महत्त्वाचे दिनविशेष तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. जानेवारीला असतो बालिका दिन. सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. त्याच्यानंतर 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. 30 जानेवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधींची पुण्यतिथी असते. 19 फेब्रुवारी शिवजयंती. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. 8 मार्च जागतिक महिला दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला जातो. 25 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 21 जून योग दिन म्हणून साजरा केला जातो. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी. 9 ऑगस्ट क्रांती दिन. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती. 11 नोव्हेंबर शिक्षण दिन, मौलाना आझाद यांची जयंती. 14 नोव्हेंबर बाल दिन, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्याच्यानंतर 25 डिसेंबर नाताळ असतो. आता आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्षातला फरक पाहणार आहोत. तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात 365 दिवस आणि 6 तास एक्स्ट्रा लागतात. 365 दिवस आणि 6 तास. आता 4 वर्षाचे हे 6-6 तास एक्स्ट्रा पकडले तर 24 तास होतात 4 वर्षाचे. आणि मग ह्या 24 तासाचं मिळून एक दिवस वाढतो 4 वर्षातून. म्हणून 4 वर्षातून एक वर्ष लीप वर्ष असतं. त्या वर्षी वर्षाचे दिवस असतात 366. इतर वर्षी वर्षाचे दिवस असतात 365. मग ज्यावेळेस वर्षाचे दिवस 365 असतात त्यावेळेस वर्षाचे 52 आठवडे होतात आणि एक दिवस एक्स्ट्रा. आता सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस असतात, परंतु जेव्हा लीप वर्ष असतं 4 वर्षातून एकदा लीप वर्ष येतं त्यावेळेस वर्षाचे दिवस असतात 366 आणि फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 दिवस असतात. जो एक दिवस वाढतो तो फेब्रुवारी महिन्यात वाढवला जातो. त्याच्यानंतर सामान्य वर्षात वर्षाच्या पहिल्या दिवशी जो वार असतो तोच शेवटच्या दिवशी. आणि लीप वर्षात वर्षाच्या पहिल्या दिवशी जो वार असतो त्याच्या पुढचा वार शेवटच्या दिवशी असतो. म्हणजे 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर लीप वर्षात शेवट 31 डिसेंबरला पुढचा वार मंगळवार राहील. परंतु इकडं जर सामान्य वर्षात वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असेल. आता माझ्याकडं 2022चं कॅलेंडर आहे. इथं 2022चा जानेवारी महिना आहे. ह्या जानेवारी महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी आलाय शनिवारी. तर आपल्याला ह्या 2022च्या डिसेंबर महिन्याचा म्हणजे 31 डिसेंबरला सुद्धा शनिवारच येईल, कारण 2022 हे सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षात वर्षाच्या पहिल्या दिवशी जो दिवस असतो तो शेवटच्या दिवशी असतो. आता इथं बघा 31 डिसेंबरला सुद्धा शनिवार आलाय. म्हणजे सामान्य वर्षात वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला जो दिवस असतो तोच वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार असतो. महिन्यांसंदर्भात माहिती घेऊया. 7 दिवसानंतर तोच वार पुन्हा येतो. म्हणजे
1 तारखेला जर सोमवार असेल तर 1 मध्ये 7 मिळवले तर 8 होतात. 8 तारखेला पुन्हा सोमवारच येईल. पुन्हा 8 मध्ये 7 मिळवले तर 15 होतात. 15 तारखेला पुन्हा सोमवारच येईल. म्हणजे 7 दिवसांनी तोच वार पुन्हा येतो. त्याच्यानंतर जेव्हा 31 दिवसाचा महिना असतो त्यावेळेस 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. इतर वार 4 वेळा. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा येतात. बाकीचे वार 4 वेळा. आणि 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेला जो वार असतो तो 5 वेळा. आता इथं बघा माझ्याकडं 2022चा हा मे महिना आहे. इथं 31 तारखेचा महिना आहे हा. तर इथं 1, 2, 3 ह्या 3 तारखांचे वार 5 वेळा आलेत बघा. रविवार 5 वेळा आहे, सोमवार 5 वेळा आहे, मंगळवार 5 वेळा आहे आणि बाकी इतर तारखांचे वार 4-4 वेळा आलेले आहेत. म्हणजे 31 तारखेचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. त्याचबरोबर 1 तारखेला जो वार असतो तोच 29 तारखेला येतो. 2 तारखेला जो वार असतो तोच 30 तारखेला येतो आणि 3 तारखेला जो वार असतो तोच 31 तारखेला येतो. इथं काही महत्वाच्या इतर बाबी दिल्यात. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन आणि बालदिन हे 4ही दिवसांचे वार म्हणजे एकच असतं. सारख्याच वारी हे 4ही दिवसांची तारीख असते. म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर सोमवारी आली तर स्वातंत्र्य दिन सुद्धा सोमवारीच येईल, शिक्षक दिन सुद्धा सोमवारीच येईल आणि बालदिन सुद्धा सोमवारीच येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ हे 3 दिवस सुद्धा एकाच वारी येतात. म्हणजे त्यांचा वार सारखा असतो. आता एखादं वर्ष लीप वर्ष आहे की नाही कसं ठरवायचं. आता उदाहरणार्थ 2021 चाललंय. 2021 हे लीप वर्ष आहे की नाही कसं ठरवायचं. तर ह्या 2021ला जर 4 ने पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी 0 आली तर ते लीप वर्ष, आणि बाकी 0 नाही आली, बाकी 1, 2 किंवा 3 आली तर ते सामान्य वर्ष असतं आणि बाकी 0 आली तर ते लीप वर्ष असतं. तर इथं आपण पूर्ण वर्षाला भाग देण्यापेक्षा आपण 4ची कसोटी वापरायची. शेवटच्या 2 अंकांना भाग देऊन पाहायचा पूर्ण वर्ष. कारण शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण त्या संख्येला 4 ने भाग जातो. म्हणून शेवटचे 2 अंक घ्यायचे. 4 पंचे 20. इथं बाकी 1 आली म्हणजे पूर्ण भाग गेला नाही. म्हणजे 2021 हे काही लीप वर्ष नाहीये. आता पाहूया 2024 लीप वर्ष आहे का. 2024 लीप वर्ष आहे का. आपण शेवटचे 2 अंक घेऊया, 4ची कसोटी वापरूया. मग 24 भागिले 4, 4 सक 24. इथं बाकी 0 आली, पूर्ण भाग गेला म्हणजे 2024 हे लीप वर्ष आहे. म्हणजे कोणत्याही वर्षाला जर 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. आपण पाहिलं की 4 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. परंतु याला अपवाद आहेत शतक वर्ष. म्हणजे 100, इसवी सन 100, 200, 300 हे जे 100च्या पटीतले वर्ष आहेत हे वर्ष अपवाद आहे. इथं जरी 4 ने भाग गेला तरी ते लीप वर्ष असेलच असं नाही. तर इथं जे शतक वर्ष आहेत यांना 400 ने भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. आता पाहूया आपण 2000ला आपण 400 ने भाग देऊ. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 पंचे 20, पूर्ण भाग गेला. म्हणजे 2000 लीप वर्ष आहे. परंतु 1900 हे लीप वर्ष आहे का. तर ह्या 1900ला 4 ने भाग जातो पूर्ण, पण 400 ने जातो का पाहूया. आता इथं हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 ने 19ला पूर्ण भाग जात नाही म्हणजे हे लीप वर्ष नाही. म्हणजे हे जे शतक वर्ष आहेत त्यांना 400 ने पूर्ण भाग गेला तरच ते लीप वर्ष असतात. जर 400 ने भाग गेला नाही ह्या वर्षांना तर ते लीप वर्ष नसतात. इथं मग 2000 लीप वर्ष आहे, 1600 लीप वर्ष आहे, 1200 लीप वर्ष आहे, 800 लीप वर्ष आहे, 400 लीप वर्ष आहे. बाकीचे जे आहेत त्यांना 4 ने भाग जातो परंतु 400 ने भाग जात नाही, त्यामुळे ते लीप वर्ष नाहीत. आता आपण एका तारखेचा वार दिला असता दुसऱ्या तारखेचा वार कसा काढायचा ते पाहणार आहोत आपण. आता इथं 10 जानेवारी 2022ला सोमवार आहे. इथं माझ्याकडे 2022चं कॅलेंडर आहे, जानेवारी महिना आहे. 10 जानेवारीला सोमवार आहे. तर आपल्याला काढायचं आहे 18 मे 2022ला कोणता वार असेल. तर हे काढण्यासाठी काय करायचं, तर जानेवारी पासून मे पर्यंत जेवढे महिने ते सर्व महिने लिहून घ्यायचे. मी लिहून घेतो. जानेवारी, फेब्रुवारी,
त्याच्यानंतर मार्च, त्याच्यानंतर एप्रिल आणि मे, हे सर्व लिहून घ्यायचं. आणि जानेवारी पासून तर इथं 10 जानेवारी पासून तर 18 मे पर्यंत प्रत्येक महिन्याचे किती दिवस होतात. आता प्रत्येक महिन्याचे आपण दिवस मोजूया. आता इथं बाकीच्या महिन्याचे व्यवस्थित मोजतात मुलं, फक्त पहिल्या महिन्याचे चुकवतात. आता पहिल्या महिन्याचे कसे मोजायचे लक्षात घ्या. आता 10 जानेवारी पर्यंत झाले, तिथून पुढचे घ्यायचे आपण. आता जानेवारी असतो 31 दिवसांचा, 31 मधले हे 10 गेले म्हणजे राहिले किती, 21 दिवस. हे पहिल्या महिन्याचे फक्त व्यवस्थित मोजा, बाकीचे मोजणं सोपं असतं. मग हे 10 दिवस वजा करायचे, जानेवारी 31 असतो, राहिले 21 दिवस. मग जानेवारीचे 21 दिवस घ्यायचे. त्याच्यानंतर फेब्रुवारी, आता 2022 काही लीप वर्ष नाहीये, फेब्रुवारीचे दिवस असतात 28 लीप वर्ष नसेल तर. मार्चचे असतात 31, एप्रिलचे असतात 30 आणि मेचे इथपर्यंतच घ्यायचे, मेचे 18 मे पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक महिन्याचे दिवस घ्यायचे. पहिल्या महिन्याचे घेताना काळजी घ्या, ते जे दिले तेवढे वजा करायचे. आता याची टोटल करायची. 8 1 9, 8 17 आणि 1 18, हात चाला 1 1 आणि 3 4 आणि 3 7 आणि 2 9 2 11 आणि 1 12, 128 आले. आता हे जे 128 आले याला 7 ने भागायचं, कारण 7 दिवसांनी वार परत बदलतो. मग 7 ने भागतो मी. 7 1 7, खाली राहिले 5, 7 8 56, खाली बाकी आली 2. आता भागाकार किती आला ते पाहायचंच नाही आपण, फक्त पाहायचं बाकी किती आली. बाकी 2 आली. मग बाकी 2 आली ना, आता अगोदरच्या तारखेचा वार दिलाय, पुढच्या तारखेचा जर वार काढायचा असेल तर जेवढी बाकी आली तेवढं वार पुढे जायचं. म्हणजे इथं जर आता सोमवार आहे, 2 वार पुढे जायचं, म्हणजे मंगळवार आणि बुधवार येईल. इथं 18 मे 2022 ला बुधवार येईल. पाहूया आपण प्रत्यक्ष मे महिना काढून पाहूया. इथं जानेवारी महिना आहे, जानेवारी महिना आहे, मी आता मे काढतो. इथं पाहूया मे महिन्यात, इथं एप्रिल मे, इथं मे, इथं मेच्या 18 मे, हे बघा 18 मे या ठिकाणी दिसतंय. 18 मे ला इथं बुधवार आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वार काढायचा. आता काहींना ही जी बेरीज येते ती जर मोठी वाटत असेल तर दुसरी एक छोटी ट्रिक आहे. हा पहिला महिना सोडून, हा पहिला जानेवारी आणि शेवटचा आता मे आला इथं, हे सोडून बाकीच्या महिन्यांचे वार आपण वेगळे घेऊ शकतो. आता जानेवारीचे 21 आणि शेवटचे 18 हे तसेच ठेवायचे. बाकीच्या महिन्यांचे कसे आपण बदलू शकतो. जर 28 तारीख असेल तर त्याच्याऐवजी 0 घेऊ शकतो. 29 असेल तर 1, 30 असेल तर 2 घ्यायचं आणि 31 असेल तर 3 घेऊ शकतो. आता 31 ऐवजी आपण 3 घेऊ शकतो, 30 ऐवजी 2 घेऊ शकतो. फक्त मधल्या महिन्यांचे, पहिल्या आणि शेवटच्या महिन्याचे आपण दिवस बदलायचे नाही. मग आता किती टोटल येते बघा. 18 आणि 2 20 आणि 3 23, 24 आणि 20 44 येते. म्हणजे इथं टोटल कमी आली. मग 44 ला 7 ने भाग देणं सोपं आहे. 44 भागिले 7, 7 7 42, बाकी आली 2. म्हणजे असं जरी केलं तरी जी खालची बाकी आहे ना ती सारखीच येईल, अशा पद्धतीने केलं तरी. मग इथं पण बाकी 2च आली, म्हणजे 2 वार आपल्याला पुढे जायचं. आता अगोदर जे उदाहरण पाहिलं होतं ते आपण अगोदरच्या तारखेचा वार दिला होता, नंतरच्या तारखेचा आपल्याला वार काढायचा होता. आता इथं जे उदाहरण आहे, इथं नंतरच्या तारखेचा वार दिलेला आहे आणि आपल्याला अगोदरच्या तारखेचा काढायचा आहे. 13 डिसेंबर 2022 ही नंतरची तारीख आहे आणि आपल्याला 6 जून 2022 वार काढायचा आहे, म्हणजे अगोदरच्या तारखेचा वार काढायचा आहे. असं असेल तर कसं काढायचं, तर सेम प्रोसिजरने करायचं, फक्त शेवटी काय करायचं ते मी सांगतो. तर आता इथं जून पासून आपल्याला डिसेंबर पर्यंत महिने लिहायचे. जून, जुलै, ऑगस्ट, त्याच्यानंतर सप्टेंबर, त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, सर्व महिने लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर पहिल्या महिन्याचे दिवस व्यवस्थित काढायचे. काही जण आता 6 जून आहे तर 6च लिहितात, चूक आहे. जून महिना 30 तारखेचा असतो, 30 मधून हे 6 वजा करायचे. 30 मधून 6 गेले तर राहतात
24 हे पहिल्या महिन्याचे काळजीपूर्वक लिहायचे. 24 लिहिले. आता इथं जुलैचे 31 असतात, पण 31 ऐवजी आपण 3 लिहू शकतो. ऑगस्टचे पण 31 असतात, 31 ऐवजी 3 लिहू शकतो. सप्टेंबरचे 30 असतात, 30 ऐवजी आपण 2 लिहू शकतो. ऑक्टोबरचे 31 असतात, आपण 3 लिहू शकतो. नोव्हेंबरचे 30 असतात, 2. आणि शेवटच्या महिन्याचे मात्र आहे तेवढे घ्यायचे. आता 13 डिसेंबरचे 13च घ्यायचे. आता याची टोटल करतो मी. आता 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 4 20. हातचे आले 2. 2 आणि 2 4 आणि 1 5. इथं 50 आली टोटल. त्याला 7 ने भागायचंय. 7 ने भागलं तर 7 7 49. बाकी आली 1. भागकार किती आला ते पाहायचंच नाही, आपण फक्त पाहायचं बाकी किती आली. बाकी इथं 1 आली. आता अगोदरचं जे उदाहरण पाहिलं तिथं आपण 1 वार पुढे गेलो होतो, त्याला नंतरच्या तारखेचा वार काढायचा होता. आता आपल्याला अगोदरच्या तारखेचा वार काढायचा आहे, तर 1 आता बाकी 1 आली म्हणून 1 वार आपण मागे जायचं. अगोदरच्या तारखेचा वार काढायचा असेल तर मागे जायचं. मग आता बाकी 1 आली, मग 1 दिवस आपण मागे जाऊ. मंगळवारच्या 1 दिवस मागे कोणता वार, तर सोमवार. म्हणजे अगोदरच्या तारखेचा जर वार काढायचा असेल तर मागे जायचं. 6 जूनला असणार आहे, 6 जून 2022 ला सोमवार असणार आहे. पाहूया आपण प्रत्यक्ष चेक करू. इथं जून महिना काढतो मी. 2022चा जून महिना आहे या ठिकाणी. बघा इथं 2022 6 जूनला वार आलाय सोमवार. तर अशा पद्धतीनं तुम्ही एका तारखेचा वार दिला असता दुसऱ्या तारखेचा वार काढू शकता. आपण अगोदर पाहिलं होतं की वर्षात सामान्य वर्ष असेल तर पहिल्या दिवशी जो वार असतो तोच शेवटच्या दिवशी पण असतो. म्हणजे आता इथं बघा जानेवारी महिना 2022चा 1 जानेवारीला शनिवार आहे. मग 1 जानेवारीला जर शनिवार आहे तर 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे, शनिवार. मग पुढच्या वर्षाचा पहिल्या दिवशी कोणता वार राहील, 31 डिसेंबरला तोच वार राहील शनिवार. मग 1 जानेवारी 2023 ला कोणता वार राहील, तर 1 वार पुढचा राहील. म्हणजे 1 जानेवारी 2022 ला शनिवार असेल तर 1 जानेवारी 2023 ला 1 वार पुढचा रविवार राहील, कारण ह्या वर्षात शेवटी शनिवारच असेल. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2024 ला कोणता वार राहील, 1 जानेवारी 2024 ला वार राहील 1 वार पुढचा राहील सोमवार. त्याच्यानंतर 1 वार पुढचा राहतो. तारीख जर तीच असेल, फक्त वर्ष बदललं तर 1 वार पुढचा असतो. पण जर लीप वर्षाचा फेब्रुवारी मध्ये आला असेल, 1 जानेवारी 2025 ला कोणता वार राहील. आता हे पहा, 1 जानेवारी 2024 नंतर 1 फेब्रुवारी 2024 आहे. फेब्रुवारी 2024 हे लीप वर्ष आहे. फेब्रुवारी 29 दिवसाचा असणार आहे. म्हणजे मध्ये लीप वर्षाचा फेब्रुवारी असेल तर 2 वार पुढे जायचं. इथं 1च वार पुढे नाही जायचं, 2 वार पुढे जायचं. म्हणजे 1 जानेवारी 2024 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2025 ला 2 वार पुढे म्हणजे मंगळवार बुधवार राहील. आणि त्याच्यानंतर मग मध्ये जर सामान्य वर्षाचं फेब्रुवारी असेल तर मग 1च वार पुढे जायचं, 1 जानेवारी 2026 ला गुरुवार राहील. तर अशा पद्धतीनं आपण तारीख तीच असेल तर पुढच्या वर्षाचा वार आपण काढू शकतो. याच्या अगोदर आपण एका तारखेचा वार दिला असता, त्याच वर्षातील दुसऱ्या तारखेचा वार काढला. पण एका तारखेचा वार दिला आणि दुसऱ्या एखाद्या वर्षातील तारखेचा वार काढायला सांगितलं तर कसं काढायचं ते आपण पाहणार आहोत. आता इथं 4 जानेवारी 2022 ला मंगळवार आहे, तर 15 मे 2024 ला कोणता वार असेल. इथं दोन्ही वर्ष वेगवेगळे आहेत, तर कसं काढायचं. तर पहिल्यांदा आपण 4 जानेवारी 2022 ला जो वार दिलाय, पहिल्यांदा आपण 4 जानेवारी 2024 ला कोणता वार राहील ते आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. पहिल्यांदा आपण 4 जानेवारी 2023 ला कोणता वार राहील, तर 1 वार पुढचा असतो. आपल्याला माहिती आहे त्याच तारखेला 1 वार पुढचा असतो. लीप वर्षाचा फेब्रुवारी मध्ये आला तर मग 2 वार पुढं. मग 4 जानेवारी 2023 ला 1 वार पुढं म्हणजे बुधवार राहील. त्याच्यानंतर 4 जानेवारी 2024 आता मध्ये फेब्रुवारी नाही आला. 2024 जरी लीप वर्ष आहे पण फेब्रुवारी पुढे आहे, तो अजून ह्या दोन्हींच्या मध्ये नाही आलेला. त्यामुळं
एकच वार पुढे जावं लागेल आपल्याला. 4 जानेवारी 2024 ला राहील गुरुवार. मग आपल्याला 4 जानेवारी 2024 ला गुरुवार मिळाला. आता आपण 15 मे 2024 चा वार काढू शकतो. 15 मे 2024 चा आपण वार काढूया. मग महिने लिहायचे जानेवारी पासून तर मे पर्यंत. जानेवारी, फेब्रुवारी, त्याच्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे. पहिल्या महिन्याचे दिवस काळजीपूर्वक. आता इथं 4 जानेवारीचा वार दिलेला आहे आपल्याला. जानेवारी असतो 31 दिवसांचा. 31 मधून हे 4 गेले, राहिले 27. त्याच्यानंतर फेब्रुवारी, लीप वर्ष आहे 2024, लीप वर्ष आहे, 24 ला भाग जातो म्हणजे 29 दिवसाचा असणार आहे. मग 29 घेऊ किंवा 29 ऐवजी 1 घेऊ शकतो आपण. मार्च 31 दिवसांचा असतो, मी 3 घेतो. एप्रिल 30 दिवसांचा असतो, मी 2 घेतो. आणि इथं 15 मे चा वार काढायचा आहे. इथं 15 तसेच्या तसे घ्यावा लागतील आपल्याला. ठीक आहे, मी बेरीज करतो. 7 आणि 1 8 आणि 3 11 आणि 2 13 आणि 5 18. हात चाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 48 येतात. ह्या 48 ला 7 ने भागतो. 7 सक 42. आता इथं 8 मधून 2 गेले 6, बाकी 6 येते. आपल्याला नंतरच्या तारखेचा वार काढायचा आहे. जानेवारीचा दिलाय, मेचा काढायचा आहे. 6 वार पुढे जावं लागेल. मग गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे 6 वार जर पुढे गेला तर बुधवार येतो. अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या वर्षाचा सुद्धा वार काढता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिका या टॉपिक बाबत माहिती घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.